नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एम 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट योगेश पांडे. आता ॲडव्होकेट योगेश पांडे यांची फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतामध्ये चर्चा सुरू आहे. कारण की 1958 साली दान झालेली जमीन दिगंबर समाजाला त्या विद्यमान ट्रस्टींनी ही जागा अवैधपणे विकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये शासनातल्या भल्या भल्या अधिकाऱ्यांसह अगदी लोकप्रतिनिधी असलेले खासदार किंवा केंद्रात असलेले मंत्री यांच्या आशीर्वादाने, यांच्या हस्तक्षेपाने एका खासगी विकासकाला विकण्याचा घाट घातला होता. तशा प्रकारचे सगळे करार मदार झाले होते आणि मग महाराष्ट्रामध्ये मोठं आंदोलन पेटलं. आता ॲडव्होकेट योगेश पांडे यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कायदेशीर बाजू ही अत्यंत लाख मोलाची अशी लढून ठेवलेली आहे आणि ते अजूनही याही क्षणाला माघार घेऊ इच्छित नाहीत. कारण त्यांनी कायद्यावर नेमकेपणाने बोट ठेवलेलं आहे. आता बघा, केंद्रीय राज्य सहकार मंत्री म्हणजे सहकार राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांचा एक व्हिडिओ आता सध्या फिरतोय. तो व्हिडिओ असा आहे, त्यांना अगदी हर्षवायू झालेला आहे आणि ते गुरुदेव यांच्याशी ते बोलत आहेत आणि गुरुदेवांचा आपल्याला आशीर्वाद कसा मिळतोय आणि आपण याच्यातून कसे सुटलेलो आहोत याची पूर्ण भावना ते लपवू शकत नाही, अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे. आता मग मी या गोखले लँडमार्कचा भागीदार राहिलेलो नाही, बडेकर बिल्डरचा भागीदार राहिलेलो नाही, वगैरे वगैरे त्यांनी ते खुलासा जरी केलेला असला तरी ॲडव्होकेट योगेश पांडे यांचं जरा वेगळं मत आहे आणि ते कायद्याला धरून मत आहे. ते कायदे तज्ज्ञ आहे. त्याविषयी आपण त्यांच्याकडनं पूर्ण त्यांचं मत काय आहे, कायदेशीर मत काय, हे जाणून घेणार आहोत. दर्शकांना माझी विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. ॲडव्होकेट योगेश पांडे, आता तुम्ही सांगा, तुम्ही जे चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये 27 सप्टेंबरला जी काही फिर्याद दिलेली ती फौजदारी गुन्ह्या अंतर्गत कारवाई करावी अशा प्रकारची आहे आणि आता या क्षणाला तुमचं काय मत आहे? 27 सप्टेंबर रोजी मी जी फिर्याद दिली त्या फिर्यादीसोबत मी अनेक पुरावे दिले होते, अनेक दस्त दिले होते. पोलिसांनी मला 2 वेळेस बोलून घेतलं. त्यानंतर मी आणखी 1-2 वेळेस गेलो, परंतु स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी मला दोनदा पाचारण करण्यात आलं. 2 ते 3 तास प्रत्येक वेळेस मी स्टेटमेंट रेकॉर्ड केलं. तास तास मी सगळं समजून सांगितलं न थांबता, एक एक तास, 1-1.5 तास. मला तर कधी कधी असं वाटायला लागलं की मीच गुन्हेगार आहे. म्हणजे जो माणूस फिर्याद द्यायला जातो त्याची काय स्थिती असते ते त्यावेळेस मी बघितलं. म्हणजे सगळं फक्त म्हटलं आम्हाला विषय गुंतागुंतीचा आहे, आम्हाला समजत नाही. मुळामध्ये मी त्यांना ही प्रश्न विचारला की हे प्रश्न कोर्ट आहे ठरवायला, तुमचं काम आहे फक्त आमचा जबाब नोंदवणे, आम्ही दिलेले कागदपत्र कोर्टात सुपूर्द करणे. त्यानंतर मी गेले जवळपास 7-8 दिवस झाले असतील, मी इथले जे कमिशनर ऑफ पोलीस आहेत त्यांना ईमेल दिला आहे, त्याचंही उत्तर नाही. पुणे कॉर्पोरेशनला एवढे पत्र दिले, जवळपास 4-5 वेळेस नोटिसा दिल्या. राजू शेट्टीच्या नावाने नोटीस दिली, आमच्या इतर सहकाऱ्यांनी पत्र दिले, त्याचं देखील काही उत्तर आलं नाही. ज्या वेळेस आम्ही थेट पीएमसी मध्ये गेलो आणि आयुक्तांना शेट्टी साहेब बोलले, अरे हा काय प्रकार आहे, आमच्या मुलांना तुम्ही माहिती का देत नाहीये. मग मला स्वतः यांचा फोन आला, कमिशनरचा, नवल किशोर आमचा, की पांडेजी क्या हो गया. मग सांगितलं त्यांना, अहो म्हटलं असं असं. त्यांनी मला लेखी उत्तर दिलंय. म्हणजे नोटीसला उत्तर द्यायला नाही वेळ नाहीये, परंतु मी जी माहिती मागितली त्याचं त्यांनी मला कागदावर उत्तर दिलं. मुळामध्ये यात मुद्दा असा आहे की कशा पद्धतीने कामकाज चालतं हे मला चव्हाट्यावर आणायचंय. आता आमचा कुणाशी लढाई नाही, मला कुणाशी आरोपही करायचं नाही, मात्र एवढा भोंगळा व्यवहार असेल आणि इतकं बरबटलेली व्यवस्था असेल तर भयानक आहे सगळं. आणि बघा, जे दोषी आहेत, जो कोणी याच्यामध्ये अपराधी असेल, ज्यांनी गैरव्यवहार केलाय, तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. नाहीतर माझं अंतर्मन मला माफ करणार नाही. बाकीचं काय, ते महाराजांनी त्यांना रामराम, त्यांनी नमस्कार नमस्तू, त्यांनी माफ करावं, ते मोठे हे क्षमेचे धारी हे, त्यांचं काय त्यांचं म्हणणं त्याच्याशी आम्हाला काही आता देणं घेणं नाहीये. मुळात मुद्दा असा आहे की दीड दीड महिना काम धंदे सोडून आम्ही रस्त्यावरती बोंबलत फिरतोय.
सुरुवातीला 100 लोक काय, 25 लोक सुद्धा आमच्या विश्वास ठेवत नव्हते. हळूहळू लोकांना कन्व्हिन्स केलं, लोक सोबत आले. हजारो नाही, लाखो नाही, 10 नाही, 25 लाख लोक आमच्या सोबत आहे, जास्त लोक सोबत आहे. सर्वांना पटलं. आणि सर, सर्वात महत्वाचं, कोणी आमच्यावरती मेहरबानी करत नाहीये की हे आम्ही समझोता केला आणि मग आम्ही करार केला. तुमचे हात बरबटलेले आहे. मला सांगा, मी जर चुकीचं असतो ना तर मला तुरुंगात डांबलं असतं. एवढं सोपं आहे काय सगळं? मला नोटीस आली, चकोर दोषी, चिराग दोषी, त्यांनी मला नोटीस पाठवली की योगेश पांडे हा माणूस आम्हाला ब्लॅकमेल करतोय. मला तर तो माणूस काळा गोरा कसा काही माहित नाही, त्याच्याशी कधी बोललेलं नाही. त्यांनी मला वाटवलं की हा माणूस ब्लॅकमेल करतोय, लोकांना भडकवतोय. काय भडकवलं? मी त्याला नोटीस दिली त्यांना. मी त्यांना नोटीस पाठवली कायदेशीर, त्याचं उत्तर पण आलंय की आम्ही तुम्हाला सविस्तर उत्तर देतोय. म्हटलं द्या, मी वाट बघतोय. मुळात मुद्दा असा आहे की सत्तेच्या बळावरती, पैशाच्या बळावरती, ताकदीच्या बळावरती हे तर ठीक आहे. मी माझं म्हणजे स्वच्छ, मी स्वतः वकील आहे, मला पैसेच लागणार नाही वकिली स्वतःची केस लढायला, किंवा मला कुठल्या प्रकारची फी लागणार नाही. माझं आज काही थोडंफार स्टँडिंग आहे ना हायकोर्टात किमान. आणि मला हे पण बघायचं आहे की कोर्ट कसं न्याय देतं. बघतो ना मी, मोठमोठ्या गप्पा मारतात ना सगळे. माझी फिरत घेऊन मी बसणार आता कोर्टात की मला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. मी लोकांच्या न्यायासाठी भांडतो. आणि जर मी असं करू शकलो नाही तर मला वकील म्हणून राहण्यात काय अधिकार नाही. मग मी आपलं कार्यकर्ता हो, लबाडी करावी, इकडचे तिकडचे दलालीची कामं करावे, चोऱ्या माऱ्या कराव्या, भोरट्या कामं करावे, हे जमणार नाही. मुळात मुद्दा असा आहे ना सर, की ही सगळी जी आपली जी व्यवस्था आहे, ज्या पद्धतीने चाललंय सगळं, तुम्ही शरत माफ करता, तुम्ही शरत हे करतात, म्हणजे लोकांचा विश्वास उडून जाईल. भविष्यात जर मी कधी कुठल्या प्रश्नावरती उभं राहिलो तर लोक माझ्यासोबत येणार नाही, म्हणते हा मॅनेज येणारा माणूस आहे, हा लगेच पलटी मारतो. आणि मी जर असं जर नमतं घ्यायला लागलो, उद्या माझी जर, मी कोणासाठी जर कोर्टात केस लढतोय, केस आमच्या बाजूने व्हायला लागला निकाल, किंवा आमची बाजू चोरचड आली, समोरच्या प्रतिपक्षाचा वकील माझ्याकडे आला, साहेब मी माफी मागतो, जाऊ दे ना साहेब, सोडा ना. मग मी त्याला सोडायचं का? येतील का लोक आमच्याकडे? म्हणतील. म्हणजे सांगायचा माझा मुद्दा इतकाच आहे की एवढं असं सरळ नाही आहे सगळं सगळं पूर्ण. त्यामुळं कोणी काय माफ केलं, कोणी काय केलं, कोण दोषी, हे सगळं न्यायालयात जाईल, कागद बोलतील. कागद कोणी बदलू शकणार नाही आता. किती डोकं लावा तुम्ही, फार म्हणजे कुठं नाही, काही बदलू शकत नाही याच्यात. आता हे सगळं पॅक झालंय, हे सगळं लॉक झालंय. आता याचा फैसला न्यायमूर्तींना करावा लागेल. आता हा विषय कोर्टाच्या डोमेनला जाईल. आणि बघू ना, हे कायदे किती काय म्हणतात ना, कायदे, कायदा आहे, घटना आहे, न्याय आहे. न्याय झालाच पाहिजे, न्याय झालाच पाहिजे, न्याय करावाच लागेल यामध्ये. नाही, आता सामाजिक पातळी जो काही समझोता व्हायचा, ज्या काही गाठी भेटी व्हायच्या, जे काही देणं घेणं व्हायचं, जे काही खुलासे व्हायचे, हे सगळे झालेले आहेत. आणि तुमचा आग्रह आहे की जर हा संविधानावर देश चालतो आणि अशा प्रकारे शासनामध्ये बसलेले मोठमोठे धर्मादाय आयुक्तांसह अगदी पुणे आयुक्तांपर्यंत, मग दुय्यम निबंधक यांच्यापर्यंत जर अधिकारी अशी कुठलीही शहानिशा न करता स्वतःचेच निर्णय नंतर बदलतात सामाजिक दबाव आला म्हणून, परंतु त्यांच्या हातून घडलेला गुन्हा असेल, त्याच्यानंतर ट्रस्टी यांनी जो काही समाजाशी द्रोह केलेला आहे तो द्रोह असेल, किंवा लोकप्रतिनिधी असतील किंवा खाजगी विकासक असतील, विशाल गोखले वगैरे हे सगळे असतील, तर यांनी द्रोह केलेला आहे, स्पष्ट झालेला आहे सामाजिक स्तरावर. आणि तुमची आता मागणी की ते कायदेशीर त्याची शिक्षा झाली पाहिजे ज्याला त्याला. तर त्या संबंधी तुम्ही अजून काय तयारी केलेली आहे? कारण की तुम्ही जी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केलेली आहे त्याच्यावर तुम्ही असा मथळा दिला की गंभीर स्वरूपाची तक्रार, म्हणजे याच्यामध्ये होय. फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जावी, अशा प्रकारचं तुमचं म्हणणं आहे. इतकंच नाही, तुम्ही एवढ्यावरच थांबले नाही, तर तुम्ही अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाला देखील त्याच वेळेला कळवलं. नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाला देखील त्याच वेळेला कळवलं. हे सगळं असताना आता कायदेशीर, म्हणजे कायदेशीर सगळं गेलं, गुंडाळलं गेलं का? किंवा आता तुमची काय पुढची स्टेप काय असणार आहे, पायरी काय असणार आहे? हे बघा, आता जी लढाई होईल ती आता कायद्याच्या चौकटीत चालणार आहे सगळं पूर्ण. आमच्या विविध ठिकाणी तक्रारी, आमच्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये 2 रिट पिटिशन्स आहे आमच्या. त्यानंतर आमची पुण्याच्या कोर्टामध्ये एक दावा दाखल आहे आमचा. आता धर्मोदय आयुक्तांचा तर विषय निकाली काढला त्यांनी. आम्ही नव्याने सुद्धा केस दाखल करणार आहोत. आणि दुसरं, की माझी जी पोलिसात तक्रार आहे त्याचं सुद्धा आता मला आश्चर्य वाटतं की नाही नाही, आता एक मी मिनिट, एक पुन्हा एक एकदा एक मिनिट, शेवट. एक मिनिट, तुम्ही काय नव्याने तक्रारी दाखल करणार आहात? हो, काय नव्याने म्हटलं? आम्ही धर्मोदय आयुक्तांकडे सुद्धा मी अर्ज दाखल करणार आहे. आम्ही, माझ्या याचिकाकर्त्यांनी मला निर्देश दिले की आपण पुन्हा नव्याने काही आम्ही अर्ज दाखल करायचे आम्हाला.
म्हणजे आमचं कसं आहे की आम्हाला यामध्ये म्हणजे आता जे काही घडलंय सगळं पूर्ण त्याची चौकशी झाली पाहिजे. धर्मोदय आयुक्तांनी सुद्धा त्यांच्या परीने की बघा आता हा विषय कसा आहे माहिती आहे का, की जे परवाचे जे आदेश झाले ते केवळ म्युच्युअल अंडरस्टँडिंग झाले, मेरिटवर झालेलं नाही. आता जो कलम 41D आहे तो म्हणतो की ट्रस्टीने जर गैरव्यवहार केला असेल किंवा ट्रस्टीने जर चुकीचं काम केलं असेल तर ट्रस्टींना त्याच्यामधनं काढावं लागेल त्यांना. आणि हा जो ट्रस्ट आहे, ही जी जागा आहे, ही जागा धार्मिक जागा क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावं. कारण तिथं 65 वर्ष जुनं जैन मंदिर आहे. आणि हा जो क्षेत्र आहे परिक्षेत्र हा पूर्ण रिलिजियस प्रॉपर्टी म्हणून घोषित करण्यात यावं. कारण या गोष्टी काही करावं लागणार आहे भविष्याच्या धोके बघून. ज्या पद्धतीने सगळं चाललंय, ज्या पद्धतीने हाताळलं गेलं, त्यामुळे आम्ही काही काही बरेच अर्ज करणार आहे. मी आता सगळं काही सार्वजनिक सांगत नाही, पण तुम्हाला हिंट दिली की आम्ही सगळ्या गोष्टी करणार आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे पोलिसांची तक्रार दाखल झाली, त्यांनी कारवाई नाही केली, तर मला मॅजिस्ट्रेटकडे तक्रार दाखल करायला पुन्हा रस्ता मोकळा झालाय मला. आणि आम्ही ते करणार आहे. सोमवार मंगळवारपर्यंत माझे दाखल होऊन जाईल त्याच्या मॅजिस्ट्रेटकडे. आणि सगळ्यात महत्वाचं, मला जे त्यांनी सार्वजनिकरित्या मला ब्लॅकमेलर वगैरे वगैरे संबोधलं, त्या संदर्भात मी त्यांना एक नोटीस पाठवली होती. त्याचं हे आताच बघितलं, हे त्याचे उत्तर आहे, त्याचं आलं त्यांचं मला ते उत्तर, हे सगळं त्यांचं उत्तर आहे, त्यांचं आलेलं सगळं. तर मी त्यांना त्याच्यानंतर मी त्यांच्या विरुद्ध एक फौजदारी डिफेमेशन, म्हणजे जे जुनं होतं ना नवीन काय BNS जो पूर्वी त्याला 492 म्हणायचे त्याच्यामध्ये, मी ते करणार आहे त्याच्यात. आणि त्यांना सार्वजनिक माफी मागायला लावणार आहे की तुम्ही चुकीचं बोलले माझ्याविषयी. मी विकणारा माणूस नाहीये. मी कुणाकडं 1 रुपया, मी या पूर्ण लढ्यामध्ये कुणाचा 1 रुपया सुद्धा घेतला नाही, 1 रुपया सुद्धा नाही घातला. मी पत्राचे विषय करून लढतो आम्ही, आणि तुम्ही आमच्यावरती आरोप करताय, लाज वाटला पाहिजे तुम्हाला. त्यामुळं मी ते बघा, माझं माझं स्वतःच जे म्हणतात ना की आपलं एथिक्स, स्वतःचे तत्व, ते मला कारण जर असं गप्प बसलं तर मी स्वतःला सुद्धा माफ करू शकणार नाही. त्यामुळे या गोष्टी बघा, कुणाला काय वाटतं, सगळ्यांचं भलं झालं असेल, महाराजांचं खुश झाला, मंदिर झालं, बोर्डिंग आलं, लोक खुश झाले, समाज खुश झाला, पण माझा दोष काय होता? मी लढलो, माझ्यावरती आरोप झाले, त्याचं मी शांत नाही बसू शकत त्याच्यामध्ये, असं शक्यच नाही त्याच्यामध्ये. नाही, बरोबर आहे. तुम्ही तत्वाची लढाई लढणार आहात, तुम्ही कायदेशीर लढाई लढणार आहात, तर तुम्हाला शेवटी एक शेवटचा प्रश्न आहे अगदी जाता जाता, की आता तुम्ही जर एवढे नोटिसान पुन्हा ते कायदेशीर दृष्टीने तुम्ही तुमच्यावर त्यांनी जो डाग लावण्याचा प्रयत्न केला काही कारण नसताना, आणि तुम्ही जी बाजू कायदेशीरपणे मांडत होता ती त्यांनी गुन्हे सिद्ध केलेले आहेत हे आता उघड झालेलं आहे. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा ते बोलण्याची गरज नाही. प्रत्येकाने माघार घेतलेली आहे. ट्रस्टींनी माघार घेतली, खासगी विकासकांनी माघार घेतली, धर्मादाय आयुक्तांनी आपला आदेश मागे घेतलाय, पुणे महानगरपालिका आयुक्त आता तुम्ही भेटले महाराजांनी म्हणताय. माघार घेतली. हा, महाराजांनी पण माघार घेतली की आता हा, सगळ्यांनी माघार घेतली. सगळ्यांनी माघार महाराजांनी पण घेतली. माघार घेतली का? त्याला सांगितलं क्लीन चिट हा, दिलं. तर आता आता तुम्ही नेमकं कुणा कुणा विरुद्ध आरोपी म्हणून तुम्ही तक्रार करणार आहात? म्हणजे तुम्हाला कोण कोण बघा, त्यांची नावं घ्यायला काय हरकत नाही मला असं वाटतं. नाही नाही, जे झालंय ना बघा, नावं घ्यायचं काय, माझी FIR आहे, माझी फिर्याद आहे, ते तुम्ही बघितले. नावं घ्यायचे काय, हे सगळे ट्रस्टी आहे, त्याच्यामध्ये जे कोणी आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचे नाव आहे ना, कुणाचं व्यक्तिगत काय घेणं देणं नाही मला. दोन गोष्टी आहे, हा सगळा व्यवहार जो झाला, ज्या चौकटीत झाला आहे सगळा, किंवा जे जे चुकीचे काम झाले त्याच्यामध्ये काय, पुणे कॉर्पोरेशनचे अधिकारी त्यांना सोडून द्यायचं का मग? त्यांनी ज्या पद्धतीने काम कसं केलं, आता मला म्हणताय बरेच खासगीत मला अधिकारी होत साहेब आम्हाला माफ करा, म्हटलं माफ करा. अरे तुम्ही माणसांना हाकलतात म्हटलं अशा पद्धतीने, ते तुम्हाला ओळखलं नाही, म्हटलं ओळखलं नाही, मी जनता आहे, मी जनतेला ओळखलं नाही. नाही म्हणता, म्हटलं मला कसं ओळख लागती? अहो हकललं त्यांनी, तिथं दाखवून दिलं होतं मी. तुम्हाला कुठं वाटेल, असं अक्षरशः म्हणजे शिपाई बोलावलं त्यांनी यांना बाहेर काढा म्हणून. हो म्हटलं, मी मी अरे मी उच्च न्यायालयाचा वकील आहे राव. काय काय आहे का नाही आम्हाला थोडीच आहे का नाही काही? म्हणजे असं जर काम चालत असेल ना साहेब, फार भयानक आहे. म्हणजे माझी आणखीन एक विनंती आहे या निमित्ताने, जो पब्लिक ट्रस्ट ऍक्ट आहे ना, त्याच्यावरती पूर्ण एक अमेंड करून त्याला सक्षम करावं लागेल. अहो हे ट्रस्टी 25 वर्ष झाले आलेले नाहीये. 25 वर्ष झाले या बोर्डिंगच्या जागेमध्ये ट्रस्टी झालेलं नाहीये. काय संबंध आहे? ही पब्लिक जागा आहे, पब्लिक ट्रस्ट आहे, पब्लिक ट्रस्ट आहे, चॅरिटी आहे, सार्वजनिक आहे, याचं मालक सरकार आहे, धर्मदाय आयुक्त आहे, यांची जबाबदारी विश्वस्त आहे ते सगळे. आणि तुम्ही असं वागता, ते तुम्ही मालकासारखं वागता ते. मला ते एकाने काय सांगितलं मागं, तुमचं मंदिर द्यायचं बंद करून टाकू. म्हटलं मंदिर द्यायचं बंद कराल तुम्ही? हा हे काय प्रकार आहे? हे सगळं घडलंय, सगळं मी ऑन कॅमेरा सांगतोय. त्या म्हणजे तुमचं दर्शन म्हणजे आता कसं आहे, आता मी भांडलो म्हणून ठीक आहे, उद्या सामान्य माणसाला असं वागू देईल ना? एखादा साधा माणूस आहे, तर तो तुमच्या थोडं विरोधात बोलला, तुम्ही त्याला म्हणणार का असं मंदिर देऊ नको?
म्हणजे त्यावर तुमची काय मोनोपॉली का? हे जो प्रकार आहे ना, ह्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे. हा लढा राहील. काय निकाल व्हायचा, मी एकांगी आम्ही लढणार. माझ्यासोबत जे येतील ते येतील, नाही येतील नाही, काही फरक पडत नाही. पण आम्ही लढणार, मी लढणार आहे. मी शेट्टी साहेबांशी बोललो, ते म्हणे लढायचं आपण. काय यांचं होऊन दे सगळं, पण आपण आपल्या आपल्या पद्धतीने लढाई लढू. आणि आम्ही ते लढवू. त्याच्यामध्ये बघा, एक गोष्ट आहे ना, की त्यांनी किमान माफी जर मागितली ना, दिलगिरी, क्षमा, तो उंबरटपणा आहे ना, उंबरटपणा तो तुटला पाहिजे. त्याला म्हणतो ना माज, म्हणजे मनातला माज असतो ना सत्तेचा. मला व्यक्तीशी, व्यक्तीविरुद्ध काही, मला ही जी प्रवृत्ती आहे, त्याला म्हणतो ना आपण माज, तो मोडला गेला पाहिजे. बाकी आम्हाला काही नाही, बाकीचं घेणं त्यांच्याशी. ते त्यांचा त्यांना लखलाप, तेच सगळं बघावं, काही त्याची नाही. पण जर त्यांच्यामध्ये जर हा ॲरोगन्स असेल आणि उर्मटपणा जर अजून शिल्लक राहिला असेल, तो तो मी मोडणार आहे. काही झालं तर मोडल. आणि त्यासाठी मला वाटेल ती किंमत मोजायला तर चालेल, पण आपली तयारी आहे. आपण त्याला भिडणार. आणि आपण त्यांना माघार घ्यायला, म्हणजे माघार कसं, असं माघार नाहीये. त्यांनी माफी मागितली पाहिजे की आमचं चुकलं, आमचं चुकलं हे सगळं. त्यांनी हे बोललं पाहिजे समाजा पुढं. आणि त्यांनी स्वीकारलं पाहिजे की आमच्या ह्या सगळ्या चुकल्या होत्या, चुका झाल्या आमच्या सगळ्या, आमच्याकडून गंभीर चूक झाली. तेव्हा कुठं आपण विचार करू. मात्र बाकी कारवाई, कायदेशीर कारवाई सुरू राहील, जोपर्यंत हे बाकीचं सगळं बाहेर पुढे येत नाही. आणि ते आम्ही लढणार त्याच्यामध्ये. नाही, आता ही फक्त वैयक्तिक अहंकार वगैरे अशा पुरतं राहिलेलं नाही, त्यांनी माफी मागणं वगैरे. तुम्ही जो मूळ मुद्दा मांडलेला आहे की कायद्याचा विचार करणारे एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून, व्यवस्थेमध्ये उद्या कुणी चार घटक असे एकत्र येतील आणि मोठा एवढा आर्थिक घोटाळा करतील, तर असं चालता कामा नये. नंतर माघार घेतील आणि पुन्हा आम्ही आमचं चारित्र्य कसं स्वच्छ आहे हे दाखवत बसतील. तर अशा लोकांना आळा घातला पाहिजे. अशा प्रकारचा धडा तुम्ही सगळ्यांना शिकवू इच्छिता, तर ते खूप खूप अतिशय स्वागतार्ह आहे. आणि ज्यांना संविधानाने राहायचं ते प्रत्येक जण आपल्या पाठीशी उभे राहील असं दिसतंय. तर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. चला.